गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यभर सेवा पंधरवडा उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं सर्व शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं। मात्र गगनबावड्यामधील तहसील कृषीसह सर्व कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र आहे। त्यामुळे प्रशासनाच्या स्वच्छतेच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याची टीका नागरिकांमधून होतीये। शासकीय सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं ठेवलंय। त्याचा एक भाग म्हणून सर्वच कार्यालयं त्यांच्या परिसरासह स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याचे निर्देश दिले होते। गगनबावडा तहसील कार्यालय हे तालुक्यातील महसूल आणि अनेक प्रशासकीय कामांचं मुख्य केंद्र आहे। मात्र याच कार्यालयाच्या इमारतीमधील आणि परिसराची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली आहे। काही महिन्यांपूर्वी राबवलेल्या स्वच्छता पंधरवडा या मोहिमेला हरताळ फासल्याचं स्पष्ट झालंय। तहसील कार्यालयाच्या आणि कृषी विभाग कार्यालय इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये, पायऱ्यांच्या कोपऱ्यात आणि काही रिकाम्या खोल्यांमध्ये जुनी कागदपत्र, वापरलेलं साहित्य आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचं चित्र आहे। कर्मचाऱ्यांच्या आणि अभ्यागत कक्षाच्या समोर ही परिस्थिती आहे। हा कचरा साचल्यानं अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। या प्रकारामुळे तहसील कृषीसह सर्व कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेकडो नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। स्वच्छतेच्या केवळ घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात मुख्य कार्यालयातच ही अवस्था ठेवायची हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतीये। या कचऱ्याची विल्हेवाट लावून तालुक्यातील सर्व कार्यालयं आणि परिसराची युद्धपातळीवर साफसफाई करावी, अशी मागणी नागरिक करतायत।